नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन, जसं आपली SSC-GD असते, SSC-GD आता आपली सध्या जवळजवळ एक शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे। त्याच्यानंतर ARO भरती म्हणजेच आपली जी काही आर्मी भरती आहे, अग्निवीर, अग्निपथ, ही सुद्धा भरती जवळजवळ मित्रांनो आता सुरूच होणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। त्याचनंतर आपली पोलीस भरती ही सुद्धा सुरू होणार आहे। अशा प्रकारचे भरपूर असे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, ते तुम्ही पाहिले नसतील तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर सिंपल तेही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे कॉन्स्टेबल पदासाठी जवळजवळ 1100 पेक्षाही जास्त वॅकन्सी, 1400 ते 1500 या दरम्यान जे काही वॅकन्सी आहेत त्या आलेल्या आहेत मित्रांनो। सिंपल मित्रांनो, ह्या ज्या वॅकन्सी आहेत ते दिल्ली पोलीसमध्ये आहेत कॉन्स्टेबल पदासाठी। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो 2 पॉईंट असे आहेत मित्रांनो, ते म्हणजे की पहिला पॉईंट, तुम्ही ही जी भरती आहे ती 18 ते 30 वयापर्यंत देऊ शकता। आणि दुसरा पॉईंट, ही भरती करण्यासाठी तुम्हाला कुठे दिल्लीला वगैरे जायची गरज नाही, ही भरती महाराष्ट्रातच होणार आहे। तर मित्रांनो, कशी होणार आहे भरती, त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अजून कोणकोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे, यासाठीचा सविस्तर व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तसंच पोलीस भरती, SSC-GD अशा प्रकारच्या नवीन भरती आणि अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला असलेले बेल आयकॉन प्रेस करू शकता, म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सुरू त्याच्या व्हिडिओला। त्यापूर्वी मी थोडी माहिती सांगतो, मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। आहे तुम्ही बघू शकता की 8/7/2022 या दिवशी हे नोटिफिकेशन आपल्या पुढे आलेलं आहे। यामध्ये डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन 8/7 ते 29/7 पर्यंत हे ॲप्लिकेशन सुरू होणार आहे मित्रांनो। म्हणजे तुम्हाला शेवटची तारीख आपण म्हणू शकतो 30/7 पर्यंत आहे। तर यामध्ये जी काही शेड्यूल ऑफ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन जी आहे ती ऑक्टोबर 2022 मध्ये होणार आहे मित्रांनो। आणि जी डेट ऑफ व्हिडिओ ॲप्लिकेशन फॉर करेक्शन ऑनलाईन पेमेंट करेक्शन चार्जेस हे 2/8 पर्यंत चालणार आहेत। तर भरपूर असे इन्स्ट्रक्शन दिले आहेत मित्रांनो। या पूर्णपणे PDF मध्ये जवळजवळ 50 पानांची PDF आहे। यामध्ये जर आपण पे स्केल पाहिलं तर पे लेवल जवळजवळ 3चं आहे, म्हणजे 21,700 ते 29,100, म्हणजेच तुमचं पहिलं पेमेंट जे आहे मित्रांनो जवळजवळ 30,000 पर्यंत येईल अलाउन्सेस वगैरे धरून। तर यामध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट जर पाहिलं तर नॅशनॅलिटी आपल्याला काय, कॅन्डिडेट्स मस्ट बी सिटीजन ऑफ इंडिया फक्त अप्लाय इथं करू शकतात। एज लिमिट जर पाहिलं मित्रांनो तर जवळजवळ 21 ते 30 वर्षापर्यंत जे काही विद्यार्थी आहेत आपले तेच इथं अप्लाय करू शकतात 1/7/2022 पर्यंत। म्हणजे तुमचं 1/7/2022 पर्यंत जे काही वय आहे ते कशा प्रकारे हवं आहे, तुमचं 2/7/1992 ते 1/7/2001 या दरम्यान जर तुमची जन्मतारीख असेल तरच तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता मित्रांनो। यामध्ये कॅटेगरी कोणती आहे, SC/ST साठी 5 वर्ष यांनी इलेक्शन दिलं आहे, OBC साठी 3 वर्ष दिलं आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष, आणि त्यानंतर स्पोर्ट्स पर्सन किंवा डिस्टिंक्शन हू हॅव द रिप्रेझेंट ॲट स्टेट अँड नॅशनल लेवलसाठी 5 वर्ष। अशा प्रकारे तुमचं जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे जे डिपार्टमेंटल जे काही कॅन्डिडेट ऑफ दिल्ली पोलीस आहेत आणि रिझर्व्ह ह्यांना 40 वर्षापर्यंत हे भरती देऊ शकतात। जे डिपार्टमेंटल OBC मधले 43 वर्ष आणि ST मध्ये आहेत त्यांना 45 वर्षापर्यंत हे भरती देऊ शकतात। आता मित्रांनो नेक्स्ट बघूया, अजून जे आपण पूर्णपणे PDF बघणार नाही आहोत, कारण की जर आपण पूर्णपणे PDF पाहायला गेलो तर आपल्याला खूप मोठा हा व्हिडिओ होईल, त्यामुळे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत यामध्ये तेच बघायचे आहेत। आता एसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे आपलं एज्युकेशनचं ते 10+2 म्हणजेच 12वी पास असणं तर गरजेचं आहे। ते कधीपर्यंत 29/7/2022 पर्यंत, दॅट इज क्लोजिंग डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन। म्हणजेच तुम्हाला इथपर्यंत तुम्ही जर पास असाल, म्हणजे ह्या वर्षी जरी तुमचा रिझल्ट लागला असेल, तुमचं वय 21 पेक्षा जास्त असेल तरीसुद्धा तुम्ही ही भरती देऊ शकता। त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय तर शुड बी एबल टू ड्राईव्ह हेवी व्हेकल विथ कॉन्फिडन्स, म्हणजे तुम्हाला जी मोठ्या गाड्या आहेत आपल्या, ज्या ट्रक्स वगैरे आहेत, बसेस वगैरे आहेत, तुम्हाला फुल कॉन्फिडन्सनी चालवता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा असणं तिथं गरजेचं आहे। त्याच्यानंतर प्रोसेस ऑफ नॉलेज मेंटेनन्स ऑफ व्हेकल्स, म्हणजे तुम्हाला गाड्यांचं थोडंफार मेंटेनन्सचं नॉलेज असणंसुद्धा इथे गरजेचं आहे। यामध्ये जे असे कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे लर्निंग लायसन्स आहे किंवा जे सिव्हिल डेट नॉट टू एबल टू नीड टू नॉट अप्लाय, अशा प्रकारचे जे काय कॅन्डिडेट ते इथं फॉर्म भरू शकणार नाही आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकतो की जे NCC केले म्हणजे ज्यांच्याकडे NCC-C सर्टिफिकेट त्यांना 5% इथे मार्क एक्स्ट्रा आहेत। NCC-B ज्यांना आहेत त्यांना 3% ऑफ मॅक्झिमम मार्क्स ऑफ एक्झामिनेशन आहेत आणि NCC-C सर्टिफिकेट ज्यांना आहे त्यांना 2% इथं मार्क दिलेले आहेत ऑलरेडी, म्हणजे तिथेसुद्धा तुमचा फायदा होऊ शकतो।
नंतर वेटेज ऑफ द ॲडिशनल मार्क म्हणजे द वेटेज ऑफ ॲडिशनल मार्क टू बी गिवन टू द कॅन्डिडेट्स पोसेसिंग डिग्री ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा सर्टिफिकेट अवॉर्डेड बाय द राष्ट्रीय रक्षा युनिव्हर्सिटी विच टू बी फॉलोइंग स्केल. अशा प्रकारे त्यांना इथे सुद्धा एक्स्ट्रा मार्क दिलेले आहेत. अप्लाय करण्यासाठी सिंपल तुम्हाला ssc.nic. याच्यावरती जायचं आहे. याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ येईलच मित्रांनो, तो तुम्ही पाहून डायरेक्टली अप्लाय करू शकता. फीचा जर विचार केला तर तुम्हाला फक्त इथे 100 रुपये फी आहे. बाकी जे काय कॅन्डिडेट म्हणजे SC कास्टमध्ये, ST कास्टमध्ये किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील त्यांना इथे एक्झेम्प्टेड म्हणजेच इथे फी नाही आहे मित्रांनो. फी जी आहे तुम्हाला ती भीम UPI किंवा नेट बँकिंग अशा प्रकारे किंवा कार्ड किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग अशा प्रकारे तुम्हाला ही फी भरायची आहे मित्रांनो. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे सेंटर ऑफ एक्झामिनेशन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण की हा पॉईंट जर माहीत असेल तरच तुम्ही भरती देऊ शकता. तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे सेंट्रल रिलिजन जे काय आहे, बिहार, उत्तर प्रदेश, ईस्टर्न रिलिजन जे आहे, त्याच्यानंतर KKR कर्नाटका केरला रिलिजन जे आहे, नंतर मध्य प्रदेश रिलिजन आहे, नॉर्थ ईस्टर्न रिलिजन आहे, नॉर्थ रिजन रिलिजन आहे, नॉर्थ वेस्टर्न आहे, त्याचं साऊथ रिलिजन आहे, आपलं जे येतं ते म्हणजे वेस्टर्न रिजन. याच्यामध्ये दादरा नगर हवेली, दमन अँड दीव, गोवा, गुजरात, महाराष्ट्र. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपल्या जो डेट म्हणजे आपल्या जर स्टेटमध्ये पाहिलं तर तुम्हाला अमरावती, औरंगाबाद, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक आणि पुणे या ठिकाणी तुम्ही कोड इथे बघू शकता. भरती देताना म्हणजेच तुम्ही फॉर्म भरताना हे कोड तुम्ही लक्षात ठेवा. आणि जे तुमच्या जवळ असतील म्हणजे तुम्ही समजा मुंबईला राहणारे असाल तर मुंबई, पुणे आणि जास्तीत जास्त कोल्हापूर किंवा नाशिक ह्या ठिकाणचे सेंटर भरा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते म्हणजे एक्झामिनेशन. तुम्हाला एक्झामिनेशनला काय असणार आहे, कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्यानंतर फिजिकल एंडुरन्स अँड मेजरमेंट टेस्ट असणार आहे म्हणजे हाईट, वेट. त्याच्यानंतर तुमची काय फिजिकल टेस्ट असणार आहे, ट्रेड टेस्ट असणार आहे म्हणजे तुमची ड्रायव्हिंग टेस्ट असणार आहे. त्यानंतर मेडिकल असणार आहे मित्रांनो. याच्याबद्दल वेगवेगळी अपडेट तुम्हाला येतच राहतील. त्यासाठी सिंपल तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूला असले बेल आयकॉन प्रेस करावे लागेल. तर त्याच्यानंतर लेखीबद्दल जर विचार केला आपण तर जनरल अवेअरनेस 20 मार्क, त्याच्यानंतर जनरल इंटेलिजन्स प्रत्येक 20ला 20 मार्क, त्यानंतर न्यूमेरिक ॲबिलिटी 10ला 10 मार्क आहेत. आणि रोड सेन्स म्हणजेच तुमची पूर्णपणे रोडचं जी काही टेस्ट घेणार त्यामध्ये रोड सेन्स, व्हेकल मेंटेनन्स, ट्रॅफिक रूल्स, सिग्नल व्हेकल अँड इन्व्हायरमेंट पोल्युशन दॅट इज पेट्रोल अँड डिझेल व्हेकल, CNG ऑपरेटेड व्हेकल, नॉईज पोल्युशन एक्सेट्रा यासाठी 50 मार्क म्हणजे टोटल जवळजवळ 100 मार्कची एक्झाम आहे 90 मिनिटासाठी. त्यानंतर तुम्हाला इथे नेगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे जवळजवळ 0.25 अशा प्रकारे तुमची नेगेटिव्ह मार्किंग चालणार आहे. बाकी तुम्हाला जे काय क्वेश्चन पेपर जे आहेत म्हणजे ते क्वेश्चन पेपर येणार, त्यांनी काय सांगितलं की 10वी लेवलच्या क्लासचे क्वेश्चन पेपर येणार आहेत, त्यामुळे एवढं काय हार्ड जाणार नाही मित्रांनो. बाकी फक्त तुम्हाला ती भरती देणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये फिजिकल टेस्टचा जर विचार केला जे एज अप टू 30 इयर्सपर्यंत आहेत म्हणजे जे 30 वर्षापर्यंत आहेत त्यांना 7 मिनटं 1600 मीटरसाठी आहेत. आणि लाँग जम्प 12.5 फीट, त्यानंतर हाय जम्प ते 3.1 अर्धी म्हणजे जवळजवळ 3.6 फीट तुम्हाला इथे हाय जम्प म्हणजे फिजिकलसुद्धा एवढं हार्ड नाही आहे, नॉर्मल फिजिकल आहे. आणि जे एक्समॅन आहेत किंवा बाकी जे काही कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना 30 ते 40 वर्षापर्यंत 8 मिनिट आणि अबव 40 वर्षांना 9 मिनटं इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टँडर्ड फिजिकल मेजरमेंट. हाईट तुम्हाला मिनिमम 170 सेंटीमीटर असणे तर गरजेचं आहे. 5 सेंटीमीटर कोणाला आहे जे रिसिस्ट ऑफ हिल एरियाज, गवारलेस किंवा गोरखाज, डोगरा, मराठा. आता तुम्ही इथे बघू शकता की मराठी जे काही विद्यार्थी आहेत त्यांना इथे 5 सेंटीमीटर म्हणजे 165 हाईट असली जरी चालून जाईल मित्रांनो. त्यानंतर फॉर ST कॅन्डिडेट्स इन केस ऑफ सन्स ऑफ सर्विंग रिटायर्ड डिक्रीज दिल्ली पोलीस पर्सन मल्टीटास्किंग स्टाफ दिल्ली पोलीस यांनासुद्धा इथे थोडं रिलॅक्शन दिलेलं आहे. चेस्ट तुमची जर पाहिली तर चेस्ट 81 सेंटीमीटर असणं तर गरजेचं आहे आणि 4 सेंटीमीटरचा फरक येणं इथं गरजेचं आहे. त्यानंतर जे मराठा विद्यार्थी आहेत किंवा ST कॅन्डिडेट्स आहेत त्यांना इथे रिलॅक्शन दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ते आपली टेस्ट कशी होणार आहे काय होणार त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं, याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ येईलच मित्रांनो. त्यानंतर तुमची ड्रायव्हिंग टेस्ट कशी घेतली जाणार आहे. जे ड्रायव्हिंग आहे ते लाईट मोटर व्हेकल म्हणजे 4 व्हीलर आहे त्यांना ड्रायव्हिंग पुढे नेण्यासाठी 20 मार्क, मागे आणण्यासाठी 20 मार्क आणि पार्किंगसाठी 10 मार्क. अशा प्रकारे तुमची जवळजवळ 50 मार्कची एक्झाम असणार आहे. टोटल मार्क्स 50चे असणार आणि क्वालिफाय तुम्हाला 25मध्ये करायचं आहे. त्यानंतर हेवी मोटरचं पण तेच असणार आहे. तुम्हाला फॉरवर्ड म्हणजेच पुढे 20 मार्क, मागे 20 मार्क आणि पार्कला 10 मार्क असणार आहेत. त्यानंतर नॉलेज ऑफ ट्रॅफिक सायन्स, त्याच्यानंतर रोड सेन्स,
बेसिक ड्रायव्हिंग रूल्स लाईक लेन ड्रायव्हिंग लाईन अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्यांच्यासाठी 25 मार्क असणार आहेत. आणि कॉलेज ऑफ मेंटेनन्स ऑफ व्हेकल दॅट इज टायर प्रेशर, बॅटरी वॉटर लेवल, क्वांटिटी ऑफ ग्रेड ऑफ ऑइल्स टू बी यूज, कुलंट, टेन्शन ऑफ द बेल्ट, हॉर्स पाईप यासाठी तुम्हाला 25 मार्क असणार आहेत. मेडिकलसाठी एक वेगळा व्हिडिओ येईल मित्रांनो. त्यासाठी सिंपल तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूला असलेली बेल आयकॉन प्रेस करावी लागेल, म्हणजेच तुम्हाला मेडिकलचंसुद्धा व्हिडिओ मिळून जाईल. आता मित्रांनो बघा, तुम्हाला फोटो आय.डी जे काही तुम्हाला ॲडमिशन सर्टिफिकेट आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. आधार कार्ड, वोटर आय डी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, आय डी कार्ड इश्यू बाय युनिव्हर्सिटी. हे जे तुम्हाला आहेत, हे जे सांगतो मित्रांनो, ते तुम्हाला मेन डॉक्युमेंट वेगळे आहेत, परंतु हे तुम्हाला जेव्हा तुम्ही भरतीला जाल त्यावेळी तुमच्याकडे जवळ असणं ते गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला मध्ये काय लागणार आहे मित्रांनो. यामध्ये तुमचा आय डी प्रूफ 13.6 म्हणजे तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी 10वीचं सर्टिफिकेट, इसेन्शियल क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर ऑर्डर किंवा लेटर जे काही तुमचं लेटर वगैरे आहे ते ऑथॉरिटीचं ते असणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मेन्शन इन द नोटीस, कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट इन बिलॉंग टू रिझर्व कॅटेगरीज म्हणजे तुम्ही जर कास्टमधून फॉर्म भरत असाल तर त्यांनाच फक्त कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे. हिल एरियामध्ये जर तुम्ही असाल तर त्यामध्ये ॲनेक्शर 7चं जे काही ॲप्लिकेबल आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. फॉर एक्स सर्व्हिसमॅनसाठी वेगळं आहे. सर्विंग डिफेन्स मटेरियल सर्टिफिकेट किंवा NOC ॲज पर ॲप्लिकेबल. अंडरटेकिंग ॲज पर 4 पॅरामध्ये दिलेलं आहे, म्हणजे भरपूर असे पॅरा इथं दिलेले आहेत. ते पाहून तुम्ही डायरेक्टली ही जी सूट आहे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट इथं म्हणजे तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन बी कंडक्ट इन इंग्लिश अँड हिंदी ओनली, म्हणजे 2च लँग्वेजमध्ये आपली ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला हिंदी थोडंफार कुठे वीक वगैरे असेल तुम्हाला परफेक्ट बनवावं लागेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म ऑफ सर्टिफिकेट टू बी सबमिटेड बाय द दोज कॅन्डिडेट म्हणजे तुम्हाला हाईटमध्ये किंवा चेस्टमध्ये जर तुम्हाला रिलेक्शन हवं असेल तर फॉर्म D सुद्धा आपला आहे, किंवा अशा प्रकारे जे काही सर्टिफिकेट आहे श्री श्रीमती कुमारी याच्यामध्ये तुमचं नाव येणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमचं जे काय WO श्री इज परमनंट रेसिडेंट ऑफ विलेज म्हणजे तुमच्या गावाचं नाव येणार, तहसील किंवा तालुका जे काय ते येणार, डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर स्टेट ऑफ म्हणजेच महाराष्ट्र येणार. आणि त्यानंतर अशा प्रकारे हा पूर्णपणे फॉर्म भरून घ्यायचा आणि याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा सब डिव्हिजन मॅजिस्ट्रेट किंवा तहसीलदार याची साईन घेऊन यायची आणि डेट आणि प्लेस टाकलं तर तुम्हाला डायरेक्टली 5 सेंटीमीटरने तुम्हाला रिलेक्शन मिळून जाईल. बाकी मित्रांनो तर भरपूर असे एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे दिले आहेत, म्हणजे भरपूर असा हा फॉर्म खूप मोठा आहे. तर तो सिंपल तुम्हाला हे जर नोटिफिकेशन हवं असेल, हे जर तुम्हाला PDF हवे असेल मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ऑफिशियल मेल ID आहे, ऑफिशियल इंस्टाग्राम ID आहे आणि ऑफिशियल आपली वेबसाईटसुद्धा आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळून जातील. तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एखाद्या व्हिडिओसह, अशा एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.